पण आपल्या धर्मामध्ये नेपाळच्या रुद्राक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. ते सगळे रुद्राक्ष हरिद्वारून मागितलेले मागवलेले महागडे आहेत, ओरिजिनल आहेत, द्यायचे तर चांगल्या पद्धतीने द्यायचे या भावनेने या पवित्र अंतःकरणाने त्या ठिकाणी हे आयोजन केले. रुद्राक्षाची महती जेव्हा येईल तेव्हा त्या रुद्राक्षाची महती सांगितली. 14 मुखी रुद्राक्षापर्यंत रुद्राक्षांची महती आली. तसे 21 मुखी पर्यंत रुद्राक्ष आहे, पण 21 मुखी अत्यंत दुर्मिळ आहे. शेवटचा आहे 14 मुखी. मग 1 मुखीचा फायदा काय? असे 14 पर्यंत प्रत्येकाचं त्या ठिकाणी वर्णन आहे. बोललं का बरोबर? हॅलो, खाली बसा, खुर्च्या सोडा. आतापासून खुर्चीचा एवढा ना कुठं जाणं सगळ्याला. वयस्कर माणसांसाठी खुर्ची आहे, त्यांना मागे बघा, विशाल मागे बघा. चावडीवरच दरोडा येतो. हेच लेकर पुढे अपक्ष म्हणून उभे राहताना गावात सत्या नसलं. श्री गणेशाय नमः. श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः. श्री सरस्वती नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री कुलस्वामिने नमः. श्री सद्गुरु गुरुदेव भगवान. शौनकाने सुतांना प्रश्न केला, मुनिवर्य तुम्ही महाज्ञानी आहात, तुम्हाला सर्व सिद्धांताचं उत्तम ज्ञान आहे. मला सर्व पुराणांचा सारांश ऐकण्याची इच्छा आहे. विवेक कसा वृद्धिंगत होईल, काम क्रोधांची शांती कशी होईल, मानसिक विकार कसे निवारण केले जातील. कलियुगामध्ये जीव मुख्यतः आसुरी स्वभावाचे बनलेले आहे. आसुरी स्वभावाच्या माणसाला दैवी गुण संपन्न बनवण्याकरता कोणता श्रेष्ठ उपाय आहे? शाश्वत साधन संसारात परमात्म्याची प्राप्ती करून देणारं कोणतं आहे? आणि कल्याणकारी वस्तूमध्ये सर्वश्रेष्ठ आणि मंगलकारक काय आहे? असं सर्वोत्तम पवित्रकारक मंगलमय स्वरूप असणारं पवित्र पावन आम्हाला या ठिकाणी साधन सांगा. सुतांनी सांगितलं, शौनकांनो तुम्ही धन्य आहात. तुम्हाला पुराण कथा श्रवणाबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था पाहून समाधान वाटतंय. सर्व शास्त्रांमध्ये सर्व सिद्धांतांमध्ये पवित्र पावन भगवान महादेवाची प्राप्ती करून देणारं साधन कोणतं असेल तर ते शिवमहापुराणाची कथा आहे. शिवपुराण हे उत्तम शास्त्र आहे. शिवपुराण हे भगवान शंकराचं वाङ्मयीन स्वरूप आहे. शिवपुराण हे शिवजीचं विशाल स्वरूप आहे. याच्या श्रवण पठन कीर्तनाने शिवजींची सेवा आणि शिवजींची आराधना केली तर भगवान शिवाची कृपा आपल्यावरती होते. शिवपुराण नावाच्या ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत. याच्यामध्ये 7 संहिता आहेत. भगवान शंकराच्या या महापुराणाच्या 7 संहिता शास्त्रकारांनी सांगितल्या. व्यासांनी 7 संहिता सांगितल्या. कोणकोणत्या? विश्वेश्वर संहिता, रुद्र संहिता, त्याच्यामध्ये शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता, वायू संहिता अशा या प्रकारच्या 7 संहिता शिवमहापुराणामध्ये आलेल्या आहेत. भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. रामायणामध्ये 7 कांड आहेत. शिवमहापुराणामध्ये 7 संहिता आहेत. त्या 7 संहिता आपल्याला 7 दिवसामध्ये पूर्ण करायच्या आहे पाहिजे. भगवान शंकर ही देवता प्राचीन कालापासून अनादि देवराधनेमध्ये श्रेष्ठ मानलेली आहे. पार्वती परमेश्वर, अंबा सदाशिव, रुद्र रुद्राणी, भव भवानी, मृड मृडानी अशा अनेक स्वरूपामध्ये भगवान शंकराचे आणि सगळ्यात महत्वाचं शिव शक्ती.
ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेकास्मी की. भगवंताला भोलेनाथ म्हटलेलं आहे. ज्याच्या मनात मुळात कपट नाही तोच भोळा. पशुपती म्हटलं गेलं. पशु म्हणजे इंद्रिय, पती म्हणजे मालक. जो इंद्रियांचा मालक आहे तो पशुपती. इंद्रिय विषयात रस घेणारा जीव म्हणजे पशु. आत्मा शिवाचं निर्गुण निराकार स्वरूप आहे. शिवाचं वाहन नंदी हा पशु शक्तीचं प्रतीक असून त्याच्यावरती भगवान शिव आरूढ झालेले आहेत. भागवतामध्ये नंदीला धर्माची उपासना दिलेली आहे. म्हणजे भगवान शंकर धर्मावरती आरूढ झालेले आहेत. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. ती शंकराची त्या ठिकाणी मायबाप व संतती आहे. स्कंद किंवा षडानंद कार्तिक स्वामी हे शिवतेजापासून जन्माला आले. जे जे ज्ञान शिव पार्वती पासून मनुष्य आणि देव यांच्यासाठी प्रस्तुत केलं गेलं, स्कंदाजवळ प्रत्येकाच्या कल्याणासाठी ते ज्ञान सुरक्षित ठेवण्यात आलेले. त्याला स्कंद, गुह, सनतकुमार, कार्तिकेय, अग्निपुत्र, षण्मुखानंद, षडानंद असे 6 नाव आहेत कार्तिक स्वामी. देवांच्या सेनेचा अधिपत्य करणारा वज्रधारी इंद्र, त्याच्याही वर श्रेष्ठ देव सेनापती षडानंद म्हणजे कार्तिक स्वामी. शिव परिवारामध्ये शंकर, पार्वती, षडानंद, गणेश आणि नंदी एवढ्या देवता आहेत. आणि मिश्राजींनी आपल्याला अजून त्याच्यात ऍडव्हान्स माहिती पुरवली, ती म्हणजे शंकराच्या काही मुली आहेत, अशोक सुंदरी आणि बाकीच्या. हे पुराणातल्या काही कथा मिश्राजींमुळे लोकांना माहिती झाल्या. त्या महात्म्याने भगवान महादेवाला घराघरात पोहोचवलं. सगळीकडे सध्या महादेवाच्या उपासनेचीच त्या ठिकाणी भक्तियुक्त अंतःकरणाने त्या ठिकाणी श्रद्धाने भक्ती केल्या जाते. साधे सोपे उपाय सांगितलेले, लवकर कसं प्रसन्न होतं तेही सांगितलेले. भगवान महादेव एक लोटाभर पाण्यावर प्रसन्न होतात. सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण महादेवाच्या पिंडीवरती लोटाभर पाणी ओतलं, तिकून येताना दुसऱ्याच्या शेतातला भुईमुग उपटून आणला. भक्तीला कर्माची जोड असली तर भक्ती फलद्रूप होते. एक बाई नवऱ्याला पाहिला म्हणे आणि देवावर पाणी टाक म्हणे. खरंच महादेव पाहिल भाऊ. भगवान शंकर योगी लोकातील प्रथम पूर्ण पुरुष आणि मानवी उत्क्रांतीत पूर्णावस्थेला गेलेले योग पद्धतीचे आद्य प्रवर्तक, ध्येय, गंतव्य आणि उपदेष्टा आहे. योग साधना भगवान शंकरापासून अजून पुढे जाऊन सांगेल. जगात जेवढे संप्रदाय आहेत त्या सगळ्या संप्रदायाचे आद्य गुरु भगवान महादेव आहेत. काय वर्णन आलेलं आहे? आदिनाथ उमा बीज प्रगटले, किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मोक्ष. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव
पायाचे पाय